दादांकडे गेलो. दादांकडे गेल्याच्या नंतर दादांनी विचारलं, "तुमच्याकडे किती पैसे आहेत?" मग दादांना सांगितलं, की "आमच्याकडे 10 लाख रुपये आहेत. आम्हाला जगन्नाथ शिंदे आमचे नेते आहेत, त्यांनी 5 लाख रुपये दिलेत." आणि दादा म्हणले लगेचच तेवढं बोलणं होऊस तरच दादांनी सांगितलं त्यांच्या माणसाला, की "ह्यांना 5 लाख रुपये द्या." सर 2 तासात पैसे दिले होते त्यावेळेस. माळेगाव नगरपंचायतचं इलेक्शन होतं आणि त्यावेळेस त्या दिवशीचा शेवटची रात्र होती, की उमेदवारी फायनल करायची होती. म्हणजे उद्या सकाळी ते फायनल होणार होतं. आणि रात्रीची त्यांचं 10 वाजले होते, 10-10:30 आणि सगळ्याला सांगितलं होतं, "मला आता फायनल करायचं तुम्ही सगळे निघून जावा." आणि त्यात आम्ही हे काम घेऊन गेलो. 4-5 कात्रनं दाखवली. अरे म्हणले, "हे तुझं काय बिबट्यामध्येच आणलं आता? माझं इथं एक-एक सीट महत्त्वाचं आहे मला. एक-एक उमेदवार मला निवडून आणणं गरजेचं आहे आणि हे तुझं बिबट्या कशासाठी इथं आणला होता तू?" म्हणलं, "दादा तसं नाहीये. हे असं-असं कात्रण आहेत. हे तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त आणले." आणि त्यांनी त्याच्यात वाचले लगेचच. वाचलं आणि म्हणले, "अरे घे रे आणि मला हे सोमवारी मुंबईमध्ये दे." मग आठवण करायला लावली त्यांच्या पी-एनला आणि सोमवारी त्यांची आठवण झाली. मंगळवारी मीटिंग लागली सर त्याची. मग तुम्हाला सांगायचं म्हणजे त्या बिबट्या संदर्भात 11 तारीख मे बी 18-11-25 त्यावेळेस ती मुंबईमध्ये ह्या बिबट्याच्या संदर्भातली त्या मंत्री महोदयांबरोबर मीटिंग लावली आणि त्याच्यानंतर बरीचशी प्रगती त्या बिबट्या सफारीची गाडीखेलमध्ये जी हो घातलेली बिबटी सफारी आहे त्याच्यावर ती प्रगती झालेली दिसते. कोणतंही काम भिजत ठेवायचं नाही आणि एखादा नवीन मुद्दा अतिशय महत्त्वाचा असेल तर तो लगेच स्वीकारायचा. हे अलीकडच्या राजकारण्यांना तितकं फारसं जमत नाही, पण तो शिरस्ता होता अजितदादांचा. अजितदादांना एखादा नवीन विषय कळाला आणि तो वेगळा असेल, आधुनिक असेल आणि महत्त्वाचं म्हणजे येणाऱ्या काळात महत्त्वाचा असेल, तर काळाच्या 2 पावलं पुढे जाऊन विचार करून तो स्वीकारण्याचा दादांचा मानस असायचा आणि त्यानुसार त्यांची पावलं देखील असायची. बारामतीतल्या काही किस्स्यांची आपण उजळणी करतो आहोत दादांबरोबरच्या. दादांबरोबरचे सहकारी अनंत आहेत, परंतु काही सहकारी दादांबरोबर काम करताना एका वेगळ्या घटनेमध्ये सातत्यानं लक्ष घालायचे. यापैकीच एक आहेत भारत मोकाशी, जे औषध विक्रेता संघटनेचे पदाधिकारी देखील आहेत आणि बारामतीतले उद्योजक देखील. भारत शेठ, खरं तर दादा आज आपल्यात नाहीत. आज 7 महिने झाले, अनेक आठवणींना उजाळा येतोय. पण या सगळ्या पार्श्वभूमीवरती दादांच्या बरोबर तुम्ही अनेक वर्ष फिरलात, दादांना आउटपुट दिले, इनपुट दिले बरेच. तर त्याच्या संदर्भातला काय एखादा किस्सा आहे का? खरं तर दादांबरोबरचे बरेच किस्से सांगता येतील. ज्यावेळेस आम्ही काही कामं घेऊन जायचो दादांकडं. वेगवेगळी कामं होती. त्यातलं मला एक आवर्जून सांगायचं असं काम असं वाटलं, की गाडीखेल हद्दीत एक बिबट्या सफारी जी आता येणार आहे आणि होऊ घातलेला आहे. तर त्याचा एक किस्सा होता. बारामती परिसरात ज्या बातम्या यायच्या सकाळ पेपरला किंवा बाकीच्या पेपरला, की जुन्नरमध्ये बिबट्या, शिरूरमध्ये बिबट्या, बारामतीत बिबट्या आणि मी ते कात्रणं कट करायचो आणि ते पाटील साहेबांना पाठवायचो. आणि पाटील साहेबांना पाठवत असताना बऱ्याच वेळा पाठवल्याच्या नंतर बेंगॉल टायगरचा मूत्राचा वापर अशी एक बातमी आली होती, की त्या युरिन जे बेंगॉल टायगरचं राहतं आणि त्याचं ते पाण्यात टाकून त्याचं कापड ओलं करून असं वाळवायचं असं त्याच्यात ती बातमी होती. आणि मी पण पाठवले. साहेब म्हणले, "ही सगळी कातरून तुम्ही काय करा, दादा बारामतीत येतील त्यांना ते दाखवा." आणि दाखवल्याच्या नंतर मी त्यांच्याकडे गेलो. माळेगाव नगरपंचायतचं इलेक्शन होतं आणि त्यावेळेस त्या दिवशीचा शेवटची रात्र होती, की उमेदवारी फायनल करायची होती. म्हणजे उद्या सकाळी ते फायनल होणार होतं. आणि रात्रीची त्यांचं 10 वाजले होते, 10-10:30 आणि सगळ्याला सांगितलं होतं, "मला आता फायनल करायचं तुम्ही सगळे निघून जावा." आणि त्यात आम्ही हे काम घेऊन गेलो. 4-5 कात्रनं दाखवली. अरे म्हणले, "हे तुझं काय बिबट्यामध्येच आणलं आता? माझं इथं एक-एक सीट महत्त्वाचं आहे मला. एक-एक उमेदवार मला निवडून आणणं गरजेचं आहे आणि हे तुझं बिबट्या कशासाठी इथं आणला होता तू?" म्हणलं, "दादा तसं नाहीये. हे असं-असं कात्रण आहेत. हे तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त आणले." आणि त्यांनी त्याच्यात वाचले लगेचच. वाचलं आणि म्हणले, "अरे घे रे आणि मला हे सोमवारी मुंबईमध्ये दे." मग आठवण करायला लावली त्यांच्या पी-एनला आणि सोमवारी त्यांची आठवण झाली. मंगळवारी मीटिंग लागली सर त्याची. मग तुम्हाला सांगायचं म्हणजे त्या बिबट्या संदर्भात 11 तारीख मे बी 18-11-25 त्यावेळेस ती मुंबईमध्ये ह्या बिबट्याच्या संदर्भातली त्या मंत्री महोदयांबरोबर मीटिंग लावली आणि त्याच्यानंतर बरीचशी प्रगती त्या बिबट्या सफारीची गाडीखेलमध्ये जी हो घातलेली बिबटी सफारी आहे त्याच्यावर ती प्रगती झालेली दिसते. काही थोडासा वाद पण झाला, की जुन्नरची बिबट्या सफारी इकडे कशी, पण त्यानंतर मग दादांनी दोन्ही ठिकाणी ती ठेवली
आणि त्यातनं समतोल पण साधला. तो खरं तर अगोदरच वाद झालेला होता. त्याच्यानंतर तो झालेलाच नव्हता. तो समतोल राखून झाल्यानंतर तो विषय पुढं आला. अगोदरच त्यावेळेस जुन्नरचा विषय व्हायचा. पण आता त्यांनी त्याच्यात काय केलं असं लक्षात येतंय, की एकतर त्यात बिबट्या सफारी बरोबर बिबट्या संगोपन, बिबट्या सफारी, टायगरचे काही तिथं ठेवणं किंवा वेगवेगळे प्राणी काय ठेवता येतील, अशा प्रकारात ते विषय त्यांनी घेतलेला आहे. आणि त्या परिसरातले असणारे आणखी आपल्याला विकासाचा काय रस्ता कसा करता येईल, त्याच्यावर पण उहापोह झाला होता. कारण का कुठल्या बाजूनी तिथं जाणं उचित राहील. असं एवढा विषय माझ्याशी त्यावेळेस एक चर्चा झाली होती उजळ. औषध विक्रेत्यांच्या संघटनांचा किंवा तुमच्या संदर्भातला काही मुद्दे सुद्धा पुढे मांडल्यानंतर ते लगेच मार्गी लागले होते. 2-3 मुद्दे होते औषध व्यावसायिकाच्या संदर्भातचे. एक तर आम्हाला बारामतीत केमिस्ट भवन करायचं होतं. केमिस्ट भवन करत असताना आमची स्वप्न मोठी होती, की आम्हाला असं-असं केमिस्ट भवन करायचंय. आमच्याकडे आमच्या संघटनेने जगन्नाथ शिंदे साहेबांनी आम्हाला ₹5,00,000 दिले. आमच्याकडे ₹10,00,000 जुने शिल्लक होते, वर्गणी गोळा करून केलेले. आणि मग आम्हाला पैसे कमी पडले. मी दादांकडे गेलो. दादांकडे गेल्याच्यानंतर दादांनी विचारलं, "तुमच्याकडे किती पैसे आहेत?" मग दादांना सांगितलं, की "आमच्याकडे ₹10,00,000 आहेत. आम्हाला जगन्नाथ शिंदे आमचे नेते आहेत, त्यांनी ₹5,00,000 दिलेत." आणि दादा म्हणले लगेचच तेवढं बोलणं होईस्तोवरच दादांनी सांगितलं त्यांच्या माणसाला, की ह्यांना ₹5,00,000 द्या. सर 2 तासात पैसे दिले होते त्यावेळेस आणि आमचं केमिस्ट भवनाचं उद्घाटन झालं. त्या उद्घाटनाला स्वतः शरद पवार साहेब, अजितदादा, माननीय अजितदादा आणि जगन्नाथजी शिंदे जे महाराष्ट्राचे आणि भारताचे अध्यक्ष ह्या उद्घाटन कार्यक्रमाला होते आणि अतिशय दिमागदार पद्धतीने ते उद्घाटन झालं ह्याचं. आणि काही गोष्टी म्हणलं तर आमच्या औषध व्यवसायात ज्या ज्या काही अडचणी यायच्या, आम्ही ते वारंवार सांगत असताना ते सोडवायचे आणि खवळायचे पण. तुम्ही हे का असं करताय? तुम्ही का चुकलात? आणि ते 100% चूक असेल तर त्याला चुकीला चूक दाखवतच होते. रागवायचे भयानक. पण रागवत असताना ते काम बारामतीकरांचं करायचे. हे मला आलेला त्यातला अनुभव. तुम्ही उद्योजक आहात, औषध विक्रेता आहात, पण याच्यापेक्षा आणखी एक तुम्ही भूमिपुत्र आहात एम-आय-डी-सीचे. एम-आय-डी-सीचे पण खूप प्रश्न सोडवताना दादांनी अतिशय अनेकदा या सगळ्या विषयाला हात घातलेला आहे. खरं तर आम्ही बऱ्याच वेळा दादांना सांगायला जायचो, की दादा आमचे स्थानिक कामगार एम-आय-डी-सीत कामाला घ्या. पण तसं खरं तर त्यावेळेस आम्हाला दादा म्हणायचे, "अरे हे बाहेरच्या कंपन्या आहेत. त्यांना क्वालिफिकेशन असणारे लोकं लागतात." पण मागच्या एक दादांचं विधानसभेच्या इलेक्शनच्या अगोदर ज्यावेळेस आमच्या कटपळ परिसरात दादा आले होते, त्यावेळेस दादांनी आम्हाला सांगितलं, की खरं तर निश्चितच इथून पुढे आपण मी स्वतः लक्ष घालेल, की स्थानिकांना ज्या भूमिपुत्र आहेत, त्यांना तिथं व्यवसायात आणि नोकरीमध्ये दोन्हीमध्ये मी संधी देण्याचं त्या संबंधित कंपन्यांना किंवा संबंधित ह्यांना मी सूचना करेल आणि मी त्यावेळेसची तुमच्याबरोबरची एक त्यांची मीटिंग जे तुमच्या हे मागण्या राहतात, तर त्याच्याबद्दल मी एम-आय-डी-सीला तसे कळवेल. असंही त्यावेळेस कटपळच्या जानाई मंदिराच्या परिसरात ज्यावेळेस ते आलते, तर त्यावेळेस पण त्यांनी सांगितलं होतं, आमच्या मंदिराला दगडाचं मंदिर आहे, हेमाडपंथी मंदिर आणि त्या मंदिराला कलर दिलेला होता. ते म्हटले, "अरे हे कलर कशासाठी देताय तुम्ही? त्याला तेल लावलं नॅचरली ते तेल लावलं पाहिजे त्याला. तेलाचं हे म्हणजे हे इतकं बारीक लक्ष म्हणजे त्यांचं ते त्यावेळेस होतं. मग हे असं हे दादांचं खरं तर आठवणीचे हे. आज दादा नाहीत. एक व्यावसायिक म्हणून, एक उद्योजक म्हणून किती पोकळी जाणवते. खरं तर पोकळी बरीच जाणवते. जर एखाद्या स्टेटसला कुणाच्या एखादा व्हिडिओ, "दादा तुम्ही असते तर, दादा तुम्ही आता म्हणजे पाहताय, दादा तुम्ही हे करताय." खरं तर मन भरून येतं, की ते लगेचच कट करावंसं वाटतं. का? तर ती सहनच होत नाही. रडवंच होतं. आणि खरं तर सांगायचं म्हणलं, तर बारामतीत पोकळी आहेच. पण हे पोकळी त्यांचे कुटुंबीय भरून काढतील आणि निश्चितच राहील. जरी कुटुंबाने भरून काढली, तरी दादा इतकं जे काम करण्याची पद्धत, आपण जर पेन्सिल चौकात पाहिलं मध्ये आपण एक हे, तिथं गाड्या लावायला जागा जी होती ती मातीत गाड्या लावायच्या. आता गाड्या लावतोय आपण ते एकदम भारी बनवलेलं जे स्ट्रीट आहे किंवा त्या पेवर ब्लॉकवर गाड्या लावायला संधी मिळते. सावलीवरती भारी होती. म्हणजे नॅचरली तुमच्याकडे सगळं असल्यासारखं ते आज आज मिळालं आणि हे आम्ही कधी करू शकलो नसतो. म्हणजे चौकात त्या परिसरात जे आमचे व्यवसाय आहेत, त्या परिसरात आम्ही स्वतः कधीही वर्गणी गोळा करून सुद्धा हे करू शकलो. आमच्या मनातही आलं नसतं, असं काहीतरी करायला पाहिजे. कारण का ते दादांनी केल्यामुळं आम्हाला बदल जर जुने फोटो असतील आणि जर जुने फोटो तुम्ही काढले हे हां, तर विद्यानगरी चौकातली. तर कधीच असं वाटणार नाही, की हे काय होतं आणि आज काय झालंय ते. मग ते खरं तर दादांनी ₹1 पण म्हणजे हे न करता आमच्या कॉम्प्लेक्सच्या समोरचं जर पाहिलं तर सर ते
अख्खं ते पार्किंग बिर्किंग सगळं केलं. इव्हन सांगितलं की तिथं इथं कॉर्नरच्या एक 4-5 जागा आहेत फ्लॉवर बेडच्या. अरे म्हणलं इथं फुलं लावा आणि तुम्हाला नसतील लावायला जमत, फुलांची झाडं नसतील लावायला जमत, तर मी लावून देतो. पण ती व्यवस्थित तरी सांभाळा. म्हणजे असं हे दादांचं खरं तर नजर होती आणि दादा नसल्याने बऱ्याचशा गोष्टी. एक किस्सा आणखी सर आपल्याला सांगेल, की मी औषध संघटनेत काम करत असताना महाराष्ट्र फार्मसी काउन्सिल च्या ह्याच्यात मी स्वीकृत संचालक म्हणून मी जाण्याच्या पूर्ण तयारी झाली होती. स्वतः दादांनी मनोहर नाईक, तत्कालीन मंत्री मनोहर नाईकांना सांगितलं होतं आणि दादा हो पण म्हणून शब्द आला पण काय त्यात मे बी प्रांताचा त्यांच्या प्रांतातला कोणाला घ्यायचा असेल किंवा वेगळा काय विषय असेल. पण ज्यावेळेस मी दादांना परत सांगायला गेलो, दादा त्यांनी आपण सांगितलं पण माझं त्यांनी सिलेक्ट नाही केलं. दादांनी स्वतः रागवून फोन केला, की तुम्ही असं नव्हतं करायला पाहिजे. माझ्या बारामतीतला एक माणूस त्या काउन्सिलवर गेला असता, निश्चितच आम्हाला बारामतीला त्याचा फायदा झाला असता. खरं तर ते स्वप्न हे राहिलंच. पुन्हा दादा मला म्हणले होते, की मी तुला त्या काउन्सिलच्या रिलेटेडच्याला मदत करतो. पुन्हा असंच झालं, की हसन मुश्रीफ साहेबांच्याकडे खातं यायचं आणि त्याच्या अगोदर 1 तासबरोबर ते काउन्सिलची नियुक्ती हे दुसऱ्या माणसांची झाली होती आणि ते पण हातातून गेलं. दादा असते तर पुन्हा कधी ना कधी दादांनी त्या काउन्सिलला घेतलं असतं. काही आठवणी आहेत, काही किस्से आहेत आणि काही अ, भावनिक देखील प्रसंग आहेत. परंतु आजीदादा हे आजीदादा होते आणि कामाच्या बाबतीत ते दादा माणूस होते. हे त्यांचे सहकारी आवर्जून सांगतायत.